हा तुझं लांग्याचं काम झाला काय? नाही रे, अजून 2-3 दिवस जातील असं वाटतंय. अरे त्या म्हणतात ना सरकारी काम आणि 12 महिने काम तशी गत झाली रे. नाही तर पण काय. येतो. हम्म. सायलीच्या कालच्या वागण्यावरून वाटत होतं की कदाचित वेगळे झाल्यापासून ती सर्व विसरून गेली. काय झालं सायली? अरे माझी बस चुकली तर मला लांजाला ड्रॉप कर. जास्त खुश नको होऊस, फक्त सोडायला बोलते तुला. बस वेगळा अर्थ काढत बसू नको. चल. काय झालं? नाही काय, मला पण माहित नाही. काय झालंय, भावाची गाडी आणली त्याच्यामुळे त्याच्या गाडीला काय होतं ना मला पण माहित नाही. मग त्यालाच फोन लावून विचार ना. काय बोलला दादा? गाडी जुनी आहे ना, त्यामुळे ती हीट होते. 15-20 मिनिटं बोलला उभी कर सावलीत, थंड झाली की आपण जाऊया मग. त्या दिवशी तू काय बोलत होतास की अचानक गावी आलो? होय, परवाच आलो मी. तुला माहिती आहे, तब्बल 2 वर्षांनी मी माझ्या घरचं तोंड बघितलंय. आणि माझं सुद्धा. काय सायली, काय म्हणालीस? कुठे काय? बरं मला सांग, असतोस कुठे आता? मी आता मुंबईला असतो. चांगला जॉब देखील आहे, पोस्ट पण चांगली आहे. आणि तुला माहिती आहे, पुढच्या महिन्यात माझं प्रमोशन देखील होणार आहे. सिद्धू, ह्याच कारणामुळे आपण वेगळे झालो होतो रे. आणि मला माहित होतं एक दिवस नक्की सक्सेसफुल होशील तू. बरं मला सांग, तू काय करतेस इकडे गावी? काय नाही रे, मी लांजाला जॉबला आहे. सकाळ संध्याकाळी अपडाऊन करते. चांगलंय चांगलंय. बरं मला सांग, तुझ्या लग्नाचं काय?